नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. तर आज आपण बघतोय दम आलू. तर चला बघूया. त्यासाठी इथे बघा मी असे छोटे छोटे बटाटे घेतले आणि कुकरला एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि त्याचे साल काढून घेतले. तर जास्त सॉफ्ट नाही शिजवायचे आपल्याला बटाटे, एका शिट्टीमध्ये मस्त अर्धवट शिजतात आणि त्याला आपण कोकणी असे टोचे मारून घेणार आहोत. तर असे छोटे छोटेच बटाटे घ्यायचे, मोठे नाही बटाटे घ्यायचे. एका कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊया 2 मोठे चमच. आणि तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये हे बटाटे टाकायचे आणि बटाटे असे फ्राय करून घ्यायचे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत बटाटे आपण फ्राय करून घेऊया. तर दम आलूची भाजी खूप टेस्टी लागते, मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता. झटपट तयार होते, जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप कमी मसाल्यामध्ये तयार होते. हे बघा, आता बटाट्याचा कलर खूप छान चेंज झालेला आहे. तर आपण आता काढून घेऊ. असं गोल्डन कलर आला की काढून घ्यायचं आहे. आणि त्याच तेलामध्ये आता आपण थोडेसे खडे मसाले टाकून घेऊया. एक तेजपत्ता टाकलेला आहे, 2 लवंग टाकलेला आहे, काळी मिरी टाकलेली आहे, वेलची टाकलेली आहे आणि चक्रीफूल टाकलेलं आहे. तर आपण आता त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया. हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. थोडंसं हिंग टाकूया. आणि मसाले परतल्यानंतर आपण त्यामध्ये आता 2 छोटे कांदे मी बारीक चिरून घेतलेले. कांदा शक्यतो बारीक चिरून घ्यायचा आणि हा कांदा पण व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्यामध्ये आता आपण आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर ही दम आलूची भाजी पण खूप पटकन तयार होते. काही गडबड असली तरी पण सकाळच्या वेळेस पण बनवू शकतो आपण. आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आणि टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे थोडीशी, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि हे मसाले व्यवस्थित तेलावर भाजून घ्यायचे. त्यामध्ये आता आपण ही जी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती टाकून घ्यायचे. आणि टोमॅटो पण आपण कच्चा घेतलेला आहे, त्यामुळे तेलावर चांगला परतून घ्यायचा. टोमॅटोचा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता आता चांगला मसाला आपला परतून झालेला आहे. थोडासा धना पावडर टाकलेला आहे मी. आणि व्यवस्थित परतून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. थोडं पाणी टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया मसाला हा सगळा. तर बघू शकता 5 मिनिटानंतर मस्त मसाला शिजलेला आहे. दही टाकून घेतलेलं आहे मी 2 चमच. आणि दही टाकल्यानंतर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट असं चांगलं फेटून घ्यायचं दही टाकल्यानंतर. थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि त्यामध्ये आता हे आपण बटाटे जे फ्राय करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. आणि मसाल्यामध्ये बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. जास्त पातळ नाही बनवायची ही भाजी, थोडीशी लपतपच अशी बनवायची, खूप छान लागते. आणि झाकण ठेवून आता आपण 5-6 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर 6-7 मिनिटं झालेली आहे आणि बघू शकता आपली भाजी किती छान शिजलेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तर रेडी आहे आता आपली दम आलूची भाजी. थोडासा गरम मसाला टाकायचा वरून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम मसाला कधी पण वरूनच टाकायचा भाजी शिजत आली की थोडासा गरम मसाला टाकायचा अर्धा चमच.
आणि रेडी आहे आपली भाजी. काढून घेऊ आता आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.